मित्रांनो, तुम्ही फक्त कल्पना करा, जर का तुमचा डॉक्टर जो जीव वाचवण्यासाठी असतो, तो जाच एका शक्तिशाली स्फोट घडवून तुमच्या शहराला जर का टार्गेट करत असेल, तर तुम्ही काय कराल? फक्त पिस्तूल नाही, बॉम्ब नाही, तर दहशतवाद्यांनी निवडलं होतं जगातील सर्वात घातक जैविक विष रिसिन. आता एका सिल्वर फोर्ड फिगो कारमध्ये थांबवण्यात आल्यानंतर तो डॉक्टर कोण होता? टेलिग्रामवरून आलेले ते मेसेज काय होते? आणि जर का हा कट उधळला गेला नसता, तर दिल्ली, लखनौ, अहमदाबादमध्ये कितीतरी मोठी भयंकर दुर्घटना घडली असती याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही. पण नक्की हा विषय काय आहे सांगतो. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गावठो ग्लोबल. गुजरातच्या अँटी टेररिझम स्क्वॉडने म्हणजेच एटीएसने एक मोठा दहशतवादी कट उधळत तिघांना अटक केली आहे. या गटाचा संबंध ISI खारोगास प्रांत ISKP या संघटनेशी असल्याचा संशय आता व्यक्त केला जातो. अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी हैदराबादचा डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यद आहे, जो रिसिन हा अत्यंत घातक रासायनिक विषांचा वापर करून अहमदाबाद, दिल्ली, लखनौ येथे रासायनिक हल्ल्यांची योजना आखत होता. एटीएसच्या कारवाईतून 2 ग्लॉक पिस्टल, एक बेरेटा पिस्तूल, 30 काडसूतं, 4 लिटर क्रस्टर ऑइल जे रिसिन तयार करण्यासाठी वापरलं जातं अशा वस्तू यातून जप्त केल्या आहेत. एटीएसचे DIG सुनील जोशी यांनी सांगितलंय की ही कारवाई 1 वर्ष चाललेला गुप्त तपास आणि निगराणीचेच फळ आहे. तर 7 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद मेहसाणा हायवेवर आदलज टोल प्लाझाजवळ एका सिल्वर फोर्ड फिगो कारला थांबवून मुख्य आरोपी डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यद वय 35 हैदराबाद याला अटक केली. चीनमधून MBBSचे शिक्षण घेतल्यानंतर सय्यदवर अतिरेकी विचारसरणीचा प्रभाव असल्याचं स्पष्ट झालं आहे. सय्यदचा मोबाईल आणि लॅपटॉपच्या फॉरेन्सिक तपासणीतून अन्य 2 आरोपींचा पत्ता सुद्धा लागला आहे. यात आझाद सुलेमान शेख वय 20 राहणार शहाजनपूर आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम खान वय 23 राहणार लखीमपूर यांचा यात समावेश आहे. या दोघांनी धार्मिक शिक्षण घेतलेले असून राजस्थानच्या हनुमानगड भागातून ड्रोनद्वारे पाकिस्तानातून आणलेल्या शस्त्रांची तस्करी करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. तिघेही गुजरातमधील शस्त्रांची देवाणघेवाण करत होते आणि रिसिन तयार करण्याच्या कटात हे तिघही समावेश होते. प्राथमिक चौकशीतून सय्यदने उघड केले की तो अफगाणिस्तानच्या ISKच्या अबू खाजिदा या हँडलरच्या संपर्कात होता आणि हा संपर्क टेलिग्राम ॲपद्वारे चालू होता, जिथून त्याला हत्यारांची व्यवस्थित यातून लागणारा पैसा, भरतीच्या सूचना दिल्या जात होत्या. ड्रोन मार्फत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेकडून पाठवलेली शस्त्रे त्याने गुजरातमधील कलोल येथे एका कब्रिस्तानजवळ गुप्त ठिकाणी साठवून ठेवले होते. त्याचे अनेक पुरावे आता पुढे येत आहेत. पाकिस्तानी नागरिकांशी त्याचा संपर्क असल्याचे आता पुरावे पुढे येत आहेत. एटीएसने सय्यदचा कॉल रेकॉर्डिंग आणि मेसेजमधून हे सिद्ध केले आहे की त्याने दिल्ली, लखनौ आणि अहमदाबादमधील संवेदनशील सरकारी आणि सार्वजनिक ठिकाणची पूर्ण रेकी केली होती. सय्यद फंड गोळा करून नवीन सदस्य भरती करण्याचा विचार सुद्धा करत होता. त्याने रिसिन तयार करण्याचा प्रारंभिक प्रयोगाची तपासणी सुद्धा सुरू केली होती, ज्यात उपकरणे, रसायने आणि इतर संशोधनांचा समावेश होता. पण हे नक्की रिसिन आहे तरी काय सांगतो. रिसिन हे एरडेल वनस्पतीच्या बियांमध्ये आढळणारे एक विशिष्ट प्रथिन आहे. ही वनस्पती जगभरात प्रामुख्याने तेल काढण्यासाठी लागवड केली जाते. एरंडेल तेल हे औषध किंवा साबण किंवा इतर कारणांसाठी वापरले जाते. या बियांमध्ये रिसिन नावाचे विष असते, जे इतके शक्तिशाली आहे की ते एक जैविक शस्त्र मानले जाते. अमेरिका आणि रशिया यासारख्या देशांनी एकेकाळी ते शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार सुद्धा केला होता. एरंडेलच्या बियापासून तयार केले जाणारे रिसिन नामक हे विष अत्यंत घातक विष असून श्वासावाटे गिळल्यास किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात गेल्यास कोणाचाही लगेच जागेवरती मृत्यू होऊ शकतो आणि यावर कोणतेही विशिष्ट औषध नसल्यामुळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बंदी घातलेली आहे. सय्यदच्या ताब्यातील 4 लिटर क्लस्टर ऑइल वापरून मोठ्या प्रमाणात रिसिन तयार करता आलं असतं, असं या तपासातून पुढे येत आहे. पण वैद्यकीय शिक्षण घेतलेला एक व्यक्तीकडून असा विषारी पदार्थ दहशतवादासाठी उद्देशून वापरण्याचा प्रयत्न म्हणजे जागतिक दहशतवाद नेटवर्कच्या नव्या रणनीतीचे संकेतच आपल्याला यातून स्पष्ट दिसून येत आहे. एटीएसने आता NAI तसेच दिल्ली स्पेशल फोर्स आणि इतर राज्यांच्या पोलिसांशी संपर्क सुरू केले, जेणेकरून अधिक माहिती मिळण्यास मदत होईल. आणि आता या गुन्हेगारांच्या विरोधात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट, युपा आणि भारतीय न्याय संहिता आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सय्यदला 17 नोव्हेंबर पर्यंत एटीएसची कोठडी मध्ये ठेवण्यात आला आहे. तर या प्रकरणाने ISKP सारख्या जागतिक दहशतवादी संघटनांची भारतातील घुसखोरी पुन्हा नव्याने उघडकीस आली आहे. यामध्ये उच्च शिक्षित तरुणांना प्रामुख्याने इथं टार्गेट केलं जात आहे.
दरम्यान गुजरातच्या एटीएसच्या कारवाईने मोठी दुर्घटना टळली असंच आता म्हणावं लागेल. पण मात्र ही घटना देशात अधिक वॉच आणि सुरक्षा यंत्रणेची आता गरज निर्माण झाली आहे, यातून हे स्पष्ट होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.